ब्रह्म म्हणून मुरडले तेथूनीच मागे. त्यांनी या समासामध्ये आपल्याला जो विषय सांगायला सुरुवात केली आहे तो विषय असा आहे की लोकांची किती प्रकारची मतं असतात जीवन जगण्याच्या विषयीची. प्रत्येकाला जीवन जगण्याविषयी काय काय वाटतं. सगळीच काही मतं आध्यात्मिक आहेत असं नाही आहे, पण जी मतं पटतात किंवा ज्या मताच्या विषयी आपला आपला आग्रह असतो. आपण गेल्या वेळी बघितलं तसं की दत्ताबाळांनी सांगितलं सौंदर्यातून भगवंत, की जिथे जिथे सुंदर दिसतं ते भगवंताचं रूप आहे. कोणी म्हणतं की आमच्या भगवान रजनीशांसारखे की आयुष्यात उपभोगामध्येच भगवंत आहे. म्हणजे कोणत्याही टोकाला जाणारं सुद्धा तत्त्वज्ञान ईश्वराच्या विषयी जोडलेलं आहे. आयुष्य कसं जगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे समर्थांनी अनेकांची अनेक मतं इथे मांडली आहेत. तर ती मतं मांडताना समर्थ आता म्हणाले की हा जो काही उपासना गेल्या वेळी आली तिथे शून्यापर्यंत आणलं आपण, की ते म्हणाले दृश्य. आता इथे 64वी ओवी जी आहे, परी ते ब्रह्म म्हणू नये उपायासारिखा अपाये शून्यत्वास ब्रह्म काय म्हणू येईल. अहो म्हणाले जे शून्यत्वाला प्राप्त झालंय त्याला आपण ब्रह्म कसं म्हणणार, त्याला ब्रह्म म्हणू नये. का म्हणू नये त्याच्याकरता त्यांनी असं म्हटलं की शून्याला जर ब्रह्म म्हटलं तर उपायापेक्षा अपाय होणं जास्त शक्य आहे. का? कारण ब्रह्म हे काही शून्य नाही आहे. शून्य याला कोणत्याही प्रकारे अस्तित्व नाही, ते शून्य. ब्रह्माला अस्तित्वच नाही म्हटलं तर मग त्या ब्रह्माला शोधण्याचा प्रयत्न करायचं काय कारण आहे. म्हणजे त्याच्या स्वतःच्या व्याख्येतच आम्ही उलटापालट करतोय किंवा त्याच्या स्वतःच्या अस्तित्वालाच आम्ही बाधा आणतोय. त्यामुळे ब्रह्म शून्य आहे असं म्हणता येत नाही. समर्थ म्हणतात त्याला शून्य म्हणू नका, शून्यत्वास ब्रह्म काय म्हणू येईल. त्या शून्याला ब्रह्म म्हणता येईल का? ब्रह्म कधी शून्य असणार नाही. दृश्य अवघे ओलांडले. आता क्रम सांगतायत की उपासना करतो आहे, उपासनेमध्ये काय काय केलं त्यांनी, की हे जे दृश्य जगत आहे त्या दृश्य जगताच्या विषयीची जी आसक्ती आहे ती आसक्ती सोडण्याचा प्रयत्न केला. म्हणून दृश्य जगत ओलांडलं जगत. दृश्य जगत ओलांडले अदृश्य शून्यत्वी पडिले. जे अदृश्य जगत आहे ते कसं आहे, ते शून्यामध्ये आहे. अदृश्य जगताला शून्यात आहे असं म्हटलं याचा अर्थ काय, की आम्हाला न दिसणारं जे जग आहे त्याचं अस्तित्व आम्ही अनुभवू शकतच नाही. हे उघडच आहे. कारण ज्या गोष्टी मायक्रोस्कोप खाली बघायला मिळाल्या त्या या साध्या डोळ्यांनी बघायला मिळत नाही. तर त्यांनी इथे म्हटलंय की त्या दृश्याला ओलांडल्यानंतर त्या अदृश्याच्या प्रांतामध्ये आम्ही गेलो. त्या अदृश्याच्या प्रांतात काय होतं, अदृश्य शून्यत्वी पडिले. तर म्हणाले हे जे अदृश्य आहे हे अदृश्य कसं आहे, ते आमच्या दृष्टीने शून्य आहे. ते त्या शून्यामध्ये राहिलं या दृश्य. आता विषय काय आहे, काय काय टाकत जायचं. दृश्य सगळं टाकलं. जे अदृश्य आहे ते काही नाही अशी धारणा केली. ते आहे का नाही याच्याशी आपला संबंधच येत नाही. आता अदृश्य शक्ती इथे या ठिकाणी सुद्धा पुष्कळ वावरत असते. काय माहिती आपल्याला की आता असं आहे, समर्थांचं आपण इथे दासबोध वाचतो. ज्यांना समर्थांचं प्रेम आहे असे समर्थांचं प्रेम असणारे कोणी भक्तगण असतील, कोणी देवता असतील, असं काही नाही आहे की त्या त्या देवता त्या त्या स्थानावरती जाऊन अवतीर्ण होतात. त्या त्या देवतांना त्याचं जर आकर्षण असेल तर त्या तिथे येतात. हनुमंतांनी जसं म्हटलंय तसं यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजली बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीम नमत राक्षसांतकम. त्यांनी म्हटलंय जिथे जिथे रामकथा चालते तिथे तिथे मारुती उपस्थित असतात. आणि म्हणून आपण कुठेही रामकथा चालली तर आधी मारुतींना आसन देतो, कारण त्या आमच्याकडे आपणहून येतात ना. मग जो एवढा मोठा आपल्याकडे आपणहून आलाय त्याला आसन देऊन त्याचा सत्कार केला पाहिजे. म्हणून त्यांना आसन देण्याची पद्धत. याचा अर्थ असा की जे अदृश्यात आहे, इथे ज्या दैवी शक्ती आहेत, इथे जे दृश्य नाही पण जे कार्यकारी आहे आपल्याला माहिती नसतं. आता आपण सगळे इथे एकत्र आलो, एखादा प्रसंग चांगला घडला, आपण म्हणतो आज अचानकच असं घडलं. असं कसं घडलं? हा योगायोग नसतो. ह्या सृष्टीमध्ये आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे योगायोगाने काही घडत नाही, ते घडायचंच असतं.
ते ज्या ठिकाणी जसं ज्याला घडवायचं असतं तो घडवत असतो. मग ती शक्ती तिथे कार्यकारी होते. ती शक्ती आम्हाला अदृश्य आहे. त्यामुळे शक्ती कशी आहे? अदृश्य आहे, ती आम्हाला कळत नाही. या विश्वामध्ये आणखीन वावरणाऱ्या इतर काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला अदृश्य आहेत. पण ते अदृश्य आहे ते आम्ही कुठे ठेवलं नेऊन? शून्याच्या ठिकाणी. आम्हाला माहीत नाही, त्याचा आमचा काही संबंध नाही. ठीक आहे, आमच्या दृष्टीने ते नाही. हा दुसरा टप्पा आहे. त्यांनी ह्या अध्यात्मातला टप्पा सांगायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा दृश्य विश्वाचं निरसन केलं. म्हणजे हे सगळं जे दृश्य आहे हे सगळं अशाश्वत आहे, हे क्षणभंगूर आहे, हे जाणून घेऊन साधकांनी त्याचा त्याग केला. जे अदृश्य आहे, आता आपल्याकडे म्हटलं जातं जी सूक्ष्म सृष्टी आहे ती सूक्ष्म सृष्टी ह्या स्थूल सृष्टीपेक्षा अधिक कार्यकारी आहे. मग ती सूक्ष्म सृष्टी जर अधिक कार्यकारी आहे तर ती काय करावी करते आम्हाला कुठे कळतं? म्हणून ते काही का करेना, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्ही तो सगळा विषय सोडून दिला. जसं स्थूल सोडलं आहे तसं सूक्ष्म सोडलं, दोन सुटलं. आता इथे ते म्हणतात की अदृश्य शून्यत्वी पडिले ब्रह्म म्हणून मुरडले तेथूनची मागे. आता म्हणाले त्या शून्यालाच ब्रह्म म्हटलं आणि तो साधक तिथूनच मागे फिरला. त्याला ब्रह्मापर्यंत पोचावं असं वाटलंच नाही. कारण अदृश्याच्या ठिकाणीच, त्या शून्यत्वाच्या ठिकाणीच किंवा थोड्याशा, खरं ते सत्य नव्हे पण थोड्या प्रमाणामध्ये निर्गुणाच्या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं आपल्याला की त्यालाच त्यांनी ब्रह्म मानलं आणि झाला ब्रह्माचा साक्षात्कार किंवा दर्शन असं म्हणून तो मागे फिरला. आता तिकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव. समर्थ त्याच्या पुढे स्पष्टीकरण देतात. इकडे हे स्थूल जगत आहे, इकडे तो परमात्मा आहे आणि या दोघांच्या मध्ये ते शून्य आहे. म्हणजे आम्हाला न कळणारा प्रांत मध्ये आहे. आम्हाला कळणारा प्रांत आम्हाला कळतोच आहे आणि ज्याला प्राप्त करायचं आहे तो परमात्मा आहे. ज्याला प्राप्त करायचं आहे तो परमात्मा आणि कळणारा प्रांत या दोघांच्या मध्ये शून्य आहे. म्हणजे आम्हाला न कळणारा प्रांत आहे. आपण त्याच्या फार चिकित्सेत जायला नको, कारण पुढे वर्णन केलं आहे त्यांनी. रायास नाही ओळखिले, हां नाही, शून्यत्वाचा ठाव तयास मंदबुद्धीस्तव प्राणी ब्रह्म म्हणे. खरं म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे, इकडे दृश्य इकडे परमात्मा मध्ये शून्य. पण त्या शून्याला बघूनच अज्ञानी जीव हाच परमात्मा आहे असं म्हणतात. रायास नाही ओळखिले, राजाला ओळखलं नाही. सेवकास रावसे कल्पिले, सेवकालाच ठिकाणी अशी कल्पना केली की अरे हेच कोणीतरी मोठे दिसत आहेत, त्या अर्थी हाच राजा असला पाहिजे. की जसं एखाद्या संस्थांमध्ये जे सेवेकरी असतात, मोठे उत्तम पोशाख करून वावरत असतात, पुष्कळ लगबग करत असतात, लोकांच्यावरती पुष्कळ छाप पाडतात. लोकांना असं वाटतं की बहुतेक हेच या संस्थांचे प्रमुख आहेत. आणि असं होतं की ते खरोखरीच स्वतः लोकांनी विचारलं की ह्या संस्थांचे प्रमुख आपण असतं तर त्याला ते हो म्हणतात. म्हणजे एवढी पण हिंमत आहे. कारण असे दोन प्रसंग मी पाहिलेले आहेत म्हणून आपल्याला सांगते की आम्ही नाशिकला यूथ फेस्टिवलला गेलो होतो, तेव्हा त्यांनी विचारलं की भालबा केळकर आलेत का, तर ते समोरच्या गृहस्थांनी सांगितलं मीच भालबा केळकर. आणि संस्थांचं मी फक्त नाव सांगत नाही, पण तिथे पण ती लोक जेव्हा त्या संस्थांचे मूळ अधिकारी आले तेव्हा लोक थक्कच झाले. ते म्हणाले अहो हेच या संस्थांचे अधिकारी आहेत ना, आम्हाला तर हे अधिकारी आहेत म्हणून ओळख आहे. तर ते म्हणाले हो हो तेच अधिकारी आहेत. म्हणाले मी काही अधिकारी नाही, इथे मी क्वचित राहिला येतो. आता काय म्हणतील बिचारे. तर त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म पुढे देखता परब्रह्म शून्यत्वाचा अवघा भ्रम तुटो न गेला. तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म, तसंच शून्यालाच ब्रह्म कल्पलं. पुढे परब्रह्माला पाहिल्यानंतर लक्षात आलं की शून्यत्व हा अवघा भ्रम आहे, आपण भलत्याच ठिकाणी परमात्मा आहे असं समजलो आणि तो ब्रह्म सुटला. परी हा सूक्ष्म आडताळा वारी विवेके वेगळा जैसे दुग्ध घेऊन जळा राजहंस सांडी. परी हा सूक्ष्म आडताळा, हा सूक्ष्म आडताळा, हा सूक्ष्म आडथळा किंवा हे सूक्ष्म अनुभवाचं स्वरूप वारी विवेके वेगळा, हे सगळे अंतर आहेत. अंतरायाकरता आडताळा, त्यांची भाषाच आपल्याला माहिती आहे. समर्थांची भाषा फार ओघडधोगड आहे.
आणि त्यामुळे अडथळ्याला आडताळा म्हटलं, काही आवश्यकता नाही आहे, पण ठीक आहे, ग्राम्य भाषा आहे. परी हा सूक्ष्म आडताळा, वारी विवेके वेगळा, विवेकाने त्याला दूर करावं, तो अडथळा दूर करावा. जैसे दुग्ध घेऊन जळा, राजहंस सोडी. निरक्षीर विवेक करणारा हा राजहंस त्या दुधाचं प्राशन करतो, त्यातला जो पाण्याचा अंश आहे तो टाकून देतो. आता आधी दृश्य सोडिले, आता पुन्हा क्रम सांगतात की आधी आपण दृश्य सोडलं, मग शून्यत्व ओलांडिले, मग शून्याला ओलांडून गेलो. मूळ माये परी ते देखले परब्रह्म, मग मूळ मायेला ओलांडलं आणि मग मायेला ओलांडल्यावर परब्रह्म दिसलं. त्यांनी क्रम सांगितला की परब्रह्माची प्राप्ती कशी. आधी या दृश्य जगताला सोडून द्यावं लागतं. या जगताला सोडलं, त्यानंतर अदृश्य म्हणजे शून्य सोडावं लागतं. त्यानंतर मूळ मायेने जे जे निर्माण केलं आहे त्या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात आणि मग शेवटी त्या परब्रह्माची प्राप्ती होते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की वेगळेपणे पाहणे घडणे, तेथे वृत्ती शून्यत्वी पडे, पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. म्हणाले वेगळेपण पाहणे घडे तेने. आता दोन पंथ सांगितले. काही लोक असं सांगतात की जीवनामध्ये फक्त साक्षी भावाने व्यवहार करावा, साक्षी भावाने राहावं असं सांगतात. दुसरे सांगतात साक्षी भावाने काय राहायचं आहे. आता त्याची चर्चा इथे गेली आहे की एक पंथ सांगतो, एक मार्ग सांगतो की माणसाने आपल्या सगळ्या जीवनाकडे साक्षी भावाने पाहावं. तर दुसरा सांगतो की सगळीकडेच परमेश्वर भरून राहिलेला आहे, तर माझ्यातला मी आणखीन वेगळा साक्षी कुठे होणार. मी त्या परमेश्वराचाच अंश आहे, मग मी जर त्याचाच अंश आहे तर मी साक्षी कसा होईल. पण समर्थ म्हणाले असं नाही, दोन प्रकाराने तत्वज्ञान सांगितलं जातं. तसं साक्षी भावाचं तत्वज्ञान मी सांगतो आहे म्हणाले. त्याचबरोबर परमात्मा सर्व दूर भरून राहिला आहे हेही तत्वज्ञान आपल्या पुढे मांडतोय. म्हणून ते सांगतात की इथे आधी दृश्य सोडले, हे झालं ना, वेगळेपणे पाहणे घडे, तेणे वृत्ती शून्यत्वी पडे, पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. वेगळेपणे पाहणे घडे, वेगळेपणे आपल्याला वेगळं ठेवणं म्हणजे आपल्याला साक्षी बनवणं. वेगळेपणे पाहणे घडे, तेणे वृत्ती शून्यत्वी पडे. धोका सांगताय. जेव्हा साक्षीभावाने माणूस बघायला लागतो तेव्हा वृत्तींना शून्यत्व येतो. म्हणजे आपण साक्षी आहोत, आपल्याला काय, हे आपलं काहीच नाही, हे आपलं काहीच नाही, काहीच नाही, नाही 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 हे जे म्हणत जाणं आहे ते म्हणतात ते असं वाटत जाणं. कारण मी साक्षीभावाने पाहतो म्हणजे घर माझं नाही, माझ्या घरातली माणसं माझी नाही, हे घडणारे सगळे कार्यक्रम आहेत त्याच्याशी माझा काही संबंध नाही, हे जीवन चाललं आहे त्याच्याशी तरी माझा काय संबंध आहे. म्हणजे याचा अर्थ याच्या जीवनामध्ये एक शून्य निर्माण होतो की ह्या साक्षीभावाने प्रत्येक गोष्टीशी संबंध माझा काही नाहीच आहे. कारण मी ह्याला सोडून दिलंय, मी ह्याला सोडून दिलंय, मी ह्याला सोडून दिलंय. कशाला सोडून दिलंय. प्रत्येक गोष्ट, नातं गोतं, खाणं पिणं, व्यवहार, राग, मुलोग, मोह, त्याच्याबरोबर येणारे ज्या काही क्रिया कलाप जे जे काही आहे आपल्या ठिकाणी की वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. काय करत असेल देह, आपल्याला काय द्यायचं असं म्हणून त्या क्रियेच्या बाबतीत किंवा सगळ्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये येणारं जे शून्यत्व आहे त्याचा धोका सांगतात. पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. आणि आपल्याच ठिकाणी त्या शून्यत्वाचा संदेह म्हणजे त्यांनी सांगितलं की त्याच्याविषयी शंका अंतःकरणामध्ये निर्माण होतात. पोटी संदेह पवाडे, पवाडे म्हणजे वाढतो. आपण म्हणतो ना त्याचे पोवाडे गायचे म्हणजे त्याचा मोठेपणा महिमा गायचा. तसा या संदेहाचा पवाडा वाढतो म्हणजे संदेहाचा महिमा वाढतो. म्हणजे अंतःकरणामध्ये संदेह वाढतच जातो. आणि म्हणून भिन्नपणे अनुभविले तयास शून्य ऐसे बोलिले. म्हणाले भिन्नपणे अनुभविले, आपण साक्षी राहिलो आणि प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतो आहोत. काय जेवायला बसलो, काय काय त्याच्यात काय कसं झालं, काय ते काय असेल ते, मला काय त्याचं वेगळीचं काही, अरे ते कपडे आणून दिले कोणी, कसे आहेत कपडे, आवडले का तुला, नाही आम्ही काय ते कपडे वेगळेच, आम्हाला काही रस नाही. म्हणजे याच्याशी काही बोलायला जा, याला कशातच रस नाही, यांना काही विचारायला जा, आम्हाला काही त्याच्याशी कर्तव्य नाही, असा जो वागतो तो अलिप्त किती आहे माहिती नाही, पण तो आपला मनोलय करतो. म्हणजे आता शून्यत्व या शब्दामध्ये आपल्या मनाचा लय करणे. कारण जोपर्यंत आपल्याला मन
काबीज झालं नाही किंवा जोपर्यंत आपल्याला मन वश करता आलं नाही, मन आपल्या कह्यात नाही आहे, म्हणून हा जी वृत्ती साक्षीत्वाची म्हणून स्वीकारतो, त्याच्यामध्ये एक प्रकारचा तमोगुणाचा अधिक प्रभाव आहे. आणि तमोगुणाचं आधिक्य झाल्यामुळे बुद्धीला जडत्व येतं आणि बुद्धीला आलेल्या जडत्वामुळे हा शून्यत्वात लय पावतो. याला काहीच कळत नाही. म्हणजे ध्यानाला बसताना सुद्धा लोकांना भान राहत नाही की आपण उपासना करताना कशाची करतो. लोकांना नुसतं डोळे मिटून बसलं बरं वाटतं. बरं वाटतं याचं कारण असं काही विचारही करायला नको, कशावर मन एकाग्रही करायला नको, आपल्या देहाचा आपल्या श्वसनाचा कशाचाच फारसा सावधपणाने काही मागोवा घ्यायला लागत नाही. डोळे मिटले बसलो, किती तास बसलो, कसे बसलो, काय बसलो, त्याच्यामध्ये होतं काय की असं बरं का वाटतं, कारण त्याच्यामध्ये एक प्रकारचं जडत्व आहे. त्या जडत्वामध्ये तमोगुण आहे, त्या तमोगुणामध्ये अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामध्ये मनाचा होणारा लय जो आहे तो शून्यात आहे. आणि शून्यात होणारा जो लय आहे ना, तो लय हळूहळू आवडायला लागतो आणि माणसाला असं वाटतं की मी ट्रान्समध्ये, ट्रान्स वगैरे काही नसतं, ट्रान्स कारण हे असलं सावधच माणसाला ध्यान करावं लागतं. ध्यान करताना माणसाला पूर्ण सावध, आपली बैठक, आपला पाठीचा कणा, आपला श्वास, आपलं आलंबन, आपल्या डोक्यात येणारे विचार, आपल्या वृत्ती कशा अभ्यासच करायला लागेल. कारण हे सगळं जोपर्यंत सोडता येत नाही तोपर्यंत काय, ज्यात माणसाला जेव्हा वाटतं की मी त्या ट्रान्समध्ये गेलो, त्या ट्रान्समध्ये गेलो म्हणजे तो शून्यात जातो. डोक्यातले विचार बधीर होतात, शरीराची जाणीव बधीर होते, त्यानंतर बुद्धीची हालचाल बधीर होते आणि ह्या सगळ्या म्हणजे बुद्धी तल्लख राहत नाही आणि हळूहळू त्याची सवय होते आणि ती सवय बरी वाटायला लागते. आणि त्या सवयीमध्ये आपलं बसलं की बसलं, व ते कसंही बसलं तरी मग पुढे पुढे असं व्हायला लागतं की असं बसण्यापेक्षा पडलेलं बरं. म्हणजे त्या ट्रान्समध्ये लोक खरोखरच आडवे पडतात आणि ते म्हणतात आता ट्रान्स इतकी म्हणजे अधिक उंचीची आहे की त्यामुळे बसून सुद्धा त्या ट्रान्समध्ये राहता येते, आडवं पडावं लागतं. कारण हे सगळं बघितलंय म्हणून आपल्याला सांगतं. आणि हा सगळा शून्यामध्ये होणारा लय आहे आणि तो आपलं नुकसान करणार आहे, दुसऱ्याचं नाही. हळूहळू आपले रिफ्लेक्सेस सुद्धा वीक व्हायला लागतात. कारण असे जर आपण शून्यात लय करून राहायला लागलो तर समोरचा काय बोलतो पटकन कळत नाही. विचारांना बधीरता येते, मनाला बधीरता येते. शरीर तर पूर्ण आळसानी घेरलं जातं. आळस हेच त्याचं जे फलित आहे असं आपण म्हणूया. शरीराच्या पातळीवर, मनाच्या पातळीवरती बधीरता, बुद्धीच्या पातळीवरती बधीरता ही येतेच येते. समर्थ उगाच सांगत नाही. तिसरे ते सावधपण सर्व विषयी. समर्थ म्हणतात सगळ्या विषयाच्या ठिकाणी सावध व्हायला पाहिजे. ध्यानाला बसतो, ध्यान लागतंय का नाही, काय करतोय आपण, ध्यान करतो आहे म्हणजे आपण करतोय काय ह्याच्याविषयी सावध राहावं. उपासना करतो सावध राहावं. शरीर पाऊल टाकताना त्यांच्या मते तर प्रत्येक पाऊल टाकताना आम्ही सावध पाहिजे, प्रत्येक विचार करताना आम्ही सावध पाहिजे, प्रत्येक शब्द उच्चारताना सावध पाहिजे. बोललो आणि मग आपण तर सॉरी माझा काय असा हेतू नव्हता, अरे मग हेतू नव्हतं बोलला कशाला, म्हणजे समोरचा म्हणतो बोलला कशाला तू, पण म्हणजे ह्याचा अर्थ काय, खरोखरच आपण मुद्दाम बोललेलो नसतो. म्हणजे तो सांगणारा खोटं सांगत नसतो आणि ऐकल्यानंतर जो प्रतिक्रिया देतो तोही काही खोटी देत नाही. हा म्हणतो माझा असा काही हेतू नसणारच त्याचा हेतू, त्याबद्दल वाद नाही. पण आपण काय बोलतो हे आपल्याला कळल्याशिवायच बोलतो, याची सवय होते. माणसाला काहीतरी बोलत राहणे सवय होते. काहीतरी विचार, त्या विचाराला अर्थ नसतो, त्याला आगापिछा नसतो. आपण नुसते 5 मिनिटं स्वस्थ बसलो तर डोक्यात कुठचे विचार येतात, ज्या विचारांना काही एकमेकांचा संदर्भ नसतो, त्याला वेडेवाकडे पण असतं. काय येतं असं, त्याचं कारण असं की त्याला एका विशिष्ट दिशेने विचार करण्याची बुद्धीला सवय नाही लागली. ती बुद्धी जी आहे ती भरकटल्यासारखी सोडून दिलेली आहे. ते भरकटल्यासारखं सोडणं हेच शून्यत्व आहे. हाच एक मोठा जीवनामधला माणसाला वाटत असेल की तो बधीरपणा बरा आहे, पण तो बधीरपणा तमोगुणाचा परिणाम आहे. ते शून्यत्व हा तमोगुणाचा परिणाम आहे.
आणि म्हणून ते सांगतात की भिन्न वेगळेपणे पाहणे घडले, तेणे वृत्ती शून्यत्वी पडे, कोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. शून्यत्वाच्या ठिकाणी जो संदेह आहे तो वाढत जातो भिन्नपणे. आता हे मत समर्थांचं आहे की पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. अशा प्रकारे अंतःकरणामध्ये त्या शून्यत्वाचा जो महिमा आहे तो वाढत जातो आणि त्याच्या सगळ्या व्यवहाराच्या विषयी संदेह पडतो. म्हणजे आम्हाला योग्य त्याचं ज्ञान होत नाही. जे ज्ञान होतं ते भ्रामक ज्ञान आहे, ही भ्रांती आहे. आणि म्हणून ते म्हणतात भिन्नपणे अनुभविले. कोणी साक्षी राहतोय त्याने, त्या साक्षीचा विषय चाललाय की हा साक्षी भावानी राहिलाय. भिन्नपणे अनुभविले तयास शून्य ऐसे बोलिले. आता त्यांनी ठाम सांगून टाकले की अधिकार नसताना आम्ही साक्षी भावानी राहतो असं म्हणणारा माणूस केवळ शून्यत्वातच राहतो. म्हणून ते सांगतात भिन्नपणे अनुभविले तयास शून्य ऐसे बोलिले, वस्तू लक्षिता अभिन्न झाले पाहिजे आधी. जर का ब्रह्माचं दर्शन घडलं किंवा वस्तूचं लक्ष आम्हाला जर प्राप्त झालं, वस्तू हे आमचं लक्ष आहे म्हणजे आमचं ध्येय आहे, ते उद्दिष्ट जर आम्हाला खरंच प्राप्त झालं, खरंच परब्रह्माची प्राप्ती झाली, तर ती काय अशी साक्षी होऊन प्राप्ती होईल, त्याच्याशी एकरूप होऊनच होईल. हे त्यांचा मुद्दा लक्षात आला का आपल्या? ते म्हणाले की ब्रह्माची जाण किंवा ब्रह्माचा अनुभव हा ब्रह्म होऊनच घ्यावा लागतो, अलग होऊन घेता येत नाही. मग हा साक्षी राहणारा काय अनुभव घेणार आहे? याला कशाचा अनुभव येणार आहे? त्याला ब्रह्मानुभव येणं शक्य नाही. हा साक्षी भावानी शून्याचा अनुभव घेतो. या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही, वस्तुरूप होऊन पाही स्वानुभवे. म्हणाले त्यामुळे शून्य हे परब्रह्म नाही, तुम्ही वस्तुरूप व्हा आणि वस्तूचा म्हणजे परब्रह्म वस्तूचा अनुभव घ्या. आपण वस्तू सिद्धची आहे. मन मन मी ऐसे कल्पू नये. बरोबर आहे ना शब्द? हां. मन मी ऐसे कल्पू नये, साधू संगती उपाये तूची आत्मा. आपण वस्तू सिद्धची आहे. आपण दोन्ही अर्थाने आपल्या ठिकाणी परमात्मा रूपाने खरे तर आम्ही पण सिद्धच आहोत आणि परमात्मा स्वतःच्या ठिकाणी वस्तू रूपाने सिद्धच आहे. त्याला काही बदलावं लागत नाही, तो बदलत नाही. त्याला प्राप्त करण्याकरता काही वेगळा अट्टहास करावा लागत नाही. मन मी ऐसे कल्पू नये. आता दुसरं सांगितलं की मी म्हणजे मन आहे असाही विचार करू नये. कारण मी मन आहे असं का म्हणावं? माझं मन जे आहे ते जड आहे. कशापासून तयार झालेलं आहे? सत्वांश, अन्नाच्या सत्वांशापासून मन तयार झालं आहे. अन्नमयम ही सौम्य मनहा, म्हणजे अन्नाच्या सौम्य म्हणजे सात्विक अंशापासून मन तयार झालं आहे. अन्न कसं आहे? जडात जड आहे, स्थूलात स्थूल आहे. किती प्रकट आहे, किती जड आहे. ते निर्माण होतं, आपण खातो, त्याचा नाश होतो, पुन्हा अन्न खातो. हे सगळं जे अन्न आहे हे सगळं अन्न जडांशाने युक्त आहे आणि त्यामुळे मन जड आहे. मी मन आहे अशी कल्पना जर केली तर आम्ही ब्रह्मवस्तूला पाहणारच नाही. आणि म्हणून साधू संगती उपाये तूची आत्मा. म्हणाले साधूच्या संगतीमध्ये त्याच्याकरता उपाय सापडतो. म्हणजे त्यांच्या संगतीमध्ये आपणच आत्मा आहोत हे कळतं की आपण काय आहोत. आपण मन आहोत, आपण शक्ती आहोत, आपण प्रकृती आहोत, आपण बुद्धी आहोत का आपण कर्म आहोत, काय आहोत आपण आत्मा आहोत. हे केव्हा कळतं? हे साधूंच्या संगतीत कळतं. आणि म्हणून ते म्हणतात मन मी ऐसे नाथिले, संती नाही निरोपिले. मन मी आहे असं काही त्यांनी म्हटलं नाही. संतांनी काही असा उपदेश केला नाही. मानावे कोणाच्या बोले मन मी ऐसे. मग जर संतांनी उपदेश केलेला नाही तर कुणाच्या उपदेशाने मी मन आहे असं मानावं? कारण मी मन आहे असं मानायला दुसरी जागाच नाही आहे. कारण उपदेश कुणी सांगितलं आहे आम्हाला की मी मन आहे? उलट असं आहे की यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जिथे वाणी मनासहित परत येते असं ते परमात्म्याचं स्थान आहे. म्हणजे परमात्म्यापर्यंत मन पोचत नाही हे उपनिषदांनी सांगितलं. साधू पण सांगतात की मन हे परमात्म्यापर्यंत पोचत नाही. मन मोठे चंचल आहे असं गीता पण सांगते. प्रत्येकाचं वचन आहे की मन हे परमात्म्यापर्यंत पोचणारं
साधन नव्हे. मग असं नाही तर तुम्ही कशाला स्वतःला मन म्हणता? म्हणजे समर्थांनी आपल्याला एक 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 गोष्टीतून दूर काढलंय. मन सूक्ष्म आहे म्हणजे आपण मन आहोत असं म्हटलं तर कदाचित आपण त्या सूक्ष्म वस्तूपर्यंत पोहोचू. नाही म्हणाले पोहोचणार आम्ही त्या वस्तूपर्यंत. संत वचनी ठेविता भाव तोची शुद्ध स्वानुभव मनाचा तैसाच स्वभाव आपण वस्तू. म्हणाले संत वचनावरती भाव ठेवला तर तोची शुद्ध स्वानुभव. त्यांनी जे सांगितलं आहे त्याप्रमाणे जीवनामध्ये जर आपण आचरण केलं किंवा व्यवहार केला तर तो व्यवहार हा यशस्वीच व्यवहार आहे, तो कल्याणप्रदच व्यवहार आहे. म्हणून तो शुद्ध स्वतःचा अनुभव आहे. काय अनुभव आहे आपला? की संतांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि चालायला लागलो. मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे, या स्वतः प्रमाणाने चालण्यापेक्षा संतांच्या प्रमाणाने चालत राहा असं त्यांनी सांगितलं. मनाचा तैसाच स्वभाव आपण वस्तू. म्हणाले मनाचा स्वभाव असाच आहे. कसा आहे? मन चंचल आहे वगैरे वगैरे. मनाचा स्वभाव जो आहे तो जसा सांगितला आहे, जसा वर्णन केला आहे तसाच आहे. आपण मात्र परमात्म वस्तूच आहोत हे आपण विसरता कामा नये. आणि ते पुढे म्हणतात, जयाचा घ्यावा अनुभव तोची आपण निरावेव आपुला घेती अनुभव विश्वजन. जयाचा घ्यावा अनुभव, ज्याचा अनुभव घ्यायचा आहे किंवा आपण घेतो त्याला अवयव आहेत कुठे? तो निरावयव जे निराकार आहे, असा आकारांनी युक्त नाही. आपुला घेती अनुभव विश्वजन. आणि आपण स्वतः जे आहोत त्याचा अनुभव तर सगळे घेतात. आपण स्वतः म्हणजे आपण जेव्हा आपल्याला देह म्हणतो तेव्हा देहाने आम्ही कसे आहोत याचा अनुभव आम्ही सगळे घेतो. पण आम्ही आत्मा आहोत हा अनुभव कुठे घेतो? हा अनुभव घ्यावा असं त्यांनी सांगितलं आहे. आणि जगातले सगळे हा देह म्हणजे मी आहे हाच अनुभव घेतात. लोभी धन साधू गेले तव ते लोभी धनची झाले मग ते भाग्य पुरुषी भोगिले सावकाश. म्हणाले धनाचा लोभ धरून ते प्राप्त करायला गेलो तर ते लोभी जे आहेत ते धनस्वरूपच झाले. आणि मग त्या धनाचा लोभ करत 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 आयुष्यभर ते धन सांभाळत बसले आणि शेवटी धन ठेवून निघून गेले. दुसऱ्यांनीच त्या धनाचा उपभोग घेतला, याला काहीच त्या धनाचा उपयोग झाला नाही. आणि म्हणून त्यांनी पुढे म्हटलंय, तैसे देहबुद्धी सोडिता साधकास झाले तत्वता अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी. तसंच आहे म्हणाले, जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत देह मी आहे, देह मी आहे या भावनेने तो देहाशी जोडलेला राहतो. आणि देहाशी जोडलेला राहून तो काय करतो किंवा त्याचं स्वरूप काय असतं देहाशी जोडलेला राहणाऱ्याचं? तो त्या लोभी माणसासारखा असतो की जाऊ दे ते धन राखून ठेव, राखून ठेव, राखून ठेव, म्हणून तो धन सारखा राखत राहतो आणि एके दिवशी निघून जातो. त्या धनाचा उपभोग त्याला मिळत नाही. तसाच हा देहात्मबुद्धीने राहणारा त्या देहावरती इतके 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 प्रेमाने संस्कार करत राहतो, त्याला सुखात ठेवतो, त्याला खायला प्यायला घालतो, त्याला उत्तम उत्तम वस्त्र प्रावरण देतो, उत्तम अलंकार देतो, अनेक प्रकारांनी त्या देहाचे लाड कोड पुरवत राहतो. आणि एके दिवशी तो देह निघून जातो. एके दिवशी त्या देहाला एकतर देह असताना सुद्धा त्याच्या प्रत्ययाला येतं की देह जर स्वाधीन राहिला नाही तर त्या देहाचे हाल त्याचे त्यालाच बघावे लागतात. कारण देहाची स्वाधीनता आहे तोवर त्या देहाचं कौतुक आहे, देहाची स्वाधीनता संपल्यावर काय आहे? आणि त्यामुळे ते सगळे त्रास, ते सगळे भोगणं आलंच ना. तर म्हणून ते म्हणतात की अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी. म्हणजे साधकांनी अनुभव घ्यायचा असेल तर मी ब्रह्म आहे ही भावना करावी, मी देह आहे ही भावना सोडावी. मी देह आहे ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत ते जसं लोभाने साठवून ठेवलेलं धन हे आपल्या उपयोगाला न येता फुकट जातं, तसं देहाचं नुसतंच केलेलं कोड कौतुक हे त्या देहाबरोबर नष्ट होतं. त्या देहापासून आपल्याला दुसरा काही लाभ प्राप्त होत नाही. आपण वस्तुमुळी एक ऐसा ज्ञानाचा विवेक. हे खरं. आता समर्थ शेवटाला आले. ते म्हणाले आता समजावण्याचा विषय संपला. आपण ती वस्तू आहोत, ती एकटी एक वस्तू म्हणजेच आपण आहोत, हेच एवढं खरं आहे, बाकीचं काही खरं नाही.
येथून हा ज्ञान दशक संपूर्ण झाला. इथे म्हणाले आता हा दशक संपला, 8वा दशक. आत्मज्ञान निरोपिले, येथामती बोलिले, न्यूनपण क्षमा केले पाहिजे श्रोते. क्षमा काही लिहित नाही, क्षमा लिहितात. आणि त्यांनी म्हटलं की इथे तुम्हाला ज्ञानाचा दशक सांगितला, आत्मज्ञानाचं निरूपण केलं. आता म्हणाले इथे मला जे शक्य आहे, माझ्या बुद्धीला जे जमलं ते तुमच्या पुढे मांडलं. माझं जर काही चुकलं असलं तर म्हणाले क्षमा करा मला. आणि असं प्रत्येक ठिकाणी समर्थांनी म्हटलंय, प्रत्येक वेळी म्हटलंय. केवढा प्रज्ञावान पुरुष आहे आणि त्यांनी असं म्हणावं मला क्षमा करा, मला क्षमा करा, म्हणजे कठीण आहे. आणि आता पुढचा जो दशक आहे तो 9वा दशक आहे. त्या 9व्या दशकामध्ये आपण आत्ता जो समास घेतला आहे पहिला, त्याला गुणरूप दशक म्हटलेलं आहे. या पहिल्या समासामध्ये काय अगदी सोपा आहे, आपल्याला नुसता वाचत जायचा आहे, तो आज आपला होऊन सुद्धा जाईल कदाचित. तर इथे आशंका नाम, तर म्हणाले फक्त शंका, बाकी दुसरं काही नाही. शंका घेत राहणे. काय? श्रीराम. निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरोपावे. म्हणाले मला प्रश्न विचारतोय श्रोता आणि लगेच उत्तर देतोय ग्रंथकर्ता. आणि ते म्हणतात निराकार म्हणजे काय, निराकार म्हणजे काय आहे, निराधार म्हणजे काय आहे, निर्विकल्प म्हणजे काय आहे, मला याचे अर्थ सांगा, या सगळ्या संकल्पना समजावून द्या. निराकार म्हणजे आकार नाही, ज्याला आकार नाही तो निराकार. निराधार म्हणजे आधार नाही. निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही. परब्रह्मासी, परब्रह्माच्या ठिकाणी यातलं काही नाही. त्याला आकार नाही, त्याला आधार नाही, त्याला कल्पना नाही. निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरावयव म्हणजे काय, मज निरोपावे. निरामय म्हणजे जळमय नाही, निराभास म्हणजे भासची नाही, निरावयव म्हणजे अवयव नाही. परब्रह्मासी, परब्रह्माच्या ठिकाणी त्याला काहीही स्पर्शत नाही. निष्प्रपंच म्हणजे काय, निष्कलंक म्हणजे काय, निरोपाधी म्हणजे काय, मज निरोपावे. सोपे शब्द सगळे, काही अवघड काहीच नाही त्याच्यामध्ये. निष्प्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निष्कलंक म्हणजे कलंक नाही, निरोपाधी म्हणजे उपाधी नाही. परब्रह्मासी. निरोपम्य म्हणजे काय, निरालंब म्हणजे काय, निरापेक्षा म्हणजे काय, मज निरोपावे. निरोपम्य म्हणजे उपमा नाही, निरालंब म्हणजे आलंबन नाही. आलंबन म्हणजे आधार, अवलंबन नाही. ठीक आहे, पण निरालंब आणि आलंबन शब्द एकच आहे. अवलंब म्हणजे कशाचा तरी आधार घेणे आणि आलंबन म्हणजे आधार घेणे. तर निरालंब तिथे आलंबन शब्द वापरलाय आणि इथे अवलंबन नाही, त्याचा जरा विस्ताराने शब्द घेतलाय. तर म्हणाले निरालंब म्हणजे आलंबनारहित किंवा अवलंबन नाही, कशावरती अवलंबून नाही, कशाच्या आधाराने नाही. निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही. परब्रह्मासी, परब्रह्माला कोणाकडूनच अपेक्षा नाही. लोकांच्या आमचा काही देवावर विश्वास नाही, आम्ही काही देवाला मानत नाही, काय त्याला करायचं असेल ते करून घेऊ दे, काय तो आम्हाला शिव्या घालील, नाही तर तो आम्हाला पाप लावेल किंवा आम्हाला तो शिक्षा देईल, त्याला काय करायचं ते करू दे, आम्ही त्याला मानतच नाही. तो म्हणतो तू काय करावं काय करू नये याची अपेक्षा मला तुझ्याकडून नाहीच आहे. तू जर माझ्याकडे काय शब्द फेकशील ते माझ्यापर्यंत पोचतच नाहीत, ते सगळे बुमरँग होऊन तुझ्यावरच येणार आहे, ते माझ्यापर्यंत पोचणारे शब्दच नाही आहे. त्यामुळे तुझं तू ठरव तुला काय करायचं आहे. परमेश्वराला कशाची अपेक्षा नाही, कशाची उपाधी नाही, कशाचं आलंबन नाही. आणि म्हणून म्हणाले तो निरपेक्ष आहे. त्याला जर अपेक्षा असतील तर त्याला शिव्या घालणाऱ्याची पहिल्यांदा त्यांनी जीवच चालती बंद केली असती, हो त्यांनी काढून टाकली असती. त्याला अपेक्षा असती तर तो असं काहीच करत नाही. तो म्हणतो तुला काय शिव्या घालायच्या अजून घाल, काय फरक पडतो, मला काहीच फरक पडत नाही. आणि त्यामुळे जो श्रेष्ठ आहे, जो संपन्न आहे, जो व्यापक आहे, उपनिषदांनी म्हटलंय यो वै भूमा तत्सुखम, की व्यापकतेत सुख आहे. नाल्पम सुखम अश्नुते, की अल्पामध्ये किंवा संकोचामध्ये किंवा वृत्तीच्या फार आकुंचित स्वरूपामध्ये माणसाला सुख लाभू शकत नाही. असतच नाही, कारण इतका जो संकोच आहे त्या संकोचाला मर्यादाच आहे आणि मर्यादेत सुख नाही.
परमेश्वराला मर्यादाच नाही, तो अमर्याद आहे. तो काय कुणाचं अपेक्षा करणार, तो काय कुणाला काही ले म्हणणार. त्यामुळे निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, मज निरोपावे. निरंजन म्हणजे जनची नाही, निरंतर म्हणजे अंतर नाही. निरंजन या शब्दाचा अर्थ समर्थांनी जन नाही असा केला, पण निरंजन म्हणजे शुद्ध असा आपल्याकडचा अर्थ आहे. जन नाही त्या आणि काय अडचण काही नाही असा अर्थ केला. निर्गतः जनः यत्र असं म्हटलं तर काही बिघडत नाही. ज्या ठिकाणचे जन निघून गेलेले आहेत ते निरंजन आहे. म्हणून सामान्य अर्थ ईश्वराला लक्षण रूपाने सांगताना किंवा संबोधताना किंवा उपनिषदांनी म्हणताना निरंजन शब्दाचा अर्थ शुद्ध असा केला. इथे त्यांनी शुद्ध न घेता जिथे जन नाही असा अर्थ केला. म्हणून ते म्हणतात निरंजन म्हणजे जनची नाही, निरंतर म्हणजे अंतर नाही. म्हणजे या परब्रह्माच्या ठिकाणी असं नाही की बाबा ह्या घरामध्ये परमात्मा आहे त्या घरात परमात्मा नाही, असं नाही. तो सगळीकडे सारखाच भरून राहील, तो सर्वत्र सारखा आहे. कमी जास्त नाही, दाट पातळ नाही, तो घन दाट भरून राहिलेला आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अंतर कुठे संभवत नाही. आणि म्हणून ते म्हणतात निर्गुण म्हणजे गुणची नाही परब्रह्मासी. निसंग म्हणजे काय, निर्मळ म्हणजे काय, निश्चळ म्हणजे काय, मज निरोपावे. निसंग म्हणजे संगच नाही, निर्मळ म्हणजे मळची नाही, निश्चळ म्हणजे चळण नाही परब्रह्मासी. परब्रह्माच्या ठिकाणी जे स्थैर्य आहे. आता कालच आमचा ज्ञानेश्वरीचा विषय चालला होता, तिथे हाच मुद्दा आहे की परमात्मा आहे तो म्हणतो की या पृथ्वीच्या ठिकाणी सुद्धा मी तिच्यामध्ये गामाविश्यचे भूतानी धारयाम्यह मोजसा असं त्यांनी वर्णन केलं आहे. की गामाविश्य म्हणजे गामा म्हणजे पृथ्वी, त्या पृथ्वीमध्ये मी प्रवेश करू. मी पृथ्वीवर राहत नाही, त्या पृथ्वीच्या आत प्रवेश करतो. तिच्या आत प्रवेश करून मी राहिलेलो आहे. आणि माझ्या ओजानी मी ह्या पृथ्वीवरती असलेले जे भूतमात्र आहेत त्यांना धारयाम्य, मी त्यांना धारण करतो. आता परमात्म्याने आपलं स्वतःचं यथार्थ रूप सांगितलं आणि खाली ज्ञानदेवांनी स्पष्टीकरण देताना असं सांगितलं की अहो ही जी पृथ्वी आहे ती पृथ्वी म्हणजे आहे काय, एक मातीचा गोळा आहे. आता हा मातीचा गोळा कोट्यावधी वर्ष राहिला कसा. या पृथ्वीवरती 4 पंचमांश पाणी आहे आणि 1 पंचमांश भूभाग आहे. आणि जिथे पाणी आहे त्या पाण्याच्या खाली समुद्राचा तळ गाठला तरी तिथे पुन्हा मातीच आहे. मग इतक्या वर्षात ती माती समुद्राच्या पाण्याने विरघळली कशी नाही. त्या मातीला घट्ट धरून त्या मातीने त्या समुद्राला धरून कसं ठेवलं. तो समुद्र नाही तर ही पृथ्वी केव्हाच विरघळून जायला पाहिजे होती त्या पाण्याने, कारण मातीशिवाय त्या पृथ्वीवरती काही नाही. तर ते म्हणतात ती का विरघळली नाही याचं कारण तिच्या आत मी भरून राहिले, तिच्या आत मी भरून राहिलंय. म्हणून ती माती असली तरी पाण्यापासून मी तिला राखलंय. ते पाणी असलं तिच्या पृष्ठभागावर असलं तरी ते कुठे सांडत नाही, कुठे लवंडत नाही, आपली मर्यादा सोडत नाही. आपल्या पद्धतीने जसं व्हायचं आहे तसं वाहतं. आणि वाहताना आसपास गेलं तरी मातीला नष्ट करत नाही. त्या पाण्याने जर मातीला नष्ट केलं असतं तर माती मातीपणाने राहिली नसती. आता आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो की पाण्यात माती समजा विरघळली तरीसुद्धा उन्हाने पुन्हा जेव्हा पाणी शोषलं जातं तेव्हा पुन्हा माती कोरडी होते. म्हणजे पुन्हा मातीला कोरडेपण जलातून मिळू शकतं. पण मुळात मुद्दाच असा आहे की 4 पंचमांश जल आहे आणि 1 पंचमांशच माती आहे. असं असताना सुद्धा कसं राखलं जातं. ही पृथ्वी काय आम्हाला धरून ठेवते, हिच्यावर आम्ही चालतो, हिच्यावर वाहनं चालतात, हिच्या अंतराळामध्ये वाहनं चालतात. कोण धरतो त्यांना. पृथ्वी माती आहे, ती माती काय धरून ठेवणार आहे. पण ही जी गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे ती पृथ्वीची नाही आहे. तो परमात्मा म्हणतो मी तिच्यात बसलोय, ती माझी आहे. आणि म्हणून तुम्हाला या पृथ्वीच्या वरती चालायला, हिंडायला, फिरायला जे जमतं आहे किंवा निर्वेधपणे करता येत आहे
ते माझ्यामुळे करता आहात. तर तसं त्यांनी इथे म्हटलंय की निश्चळ म्हणजे चळण नाही परब्रह्मासी, तर त्याला कोणी हलवू शकत नाही. निशब्द म्हणजे काय, निर्दोष म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय मज निरोपावे. निशब्द म्हणजे शब्दची नाही, निर्दोष म्हणजे दोषची नाही, निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही परब्रह्मास. म्हणजे जसं आम्हाला मन आहे, आम्हाला चित्त आहे, म्हणून आम्हाला वृत्ती आहे. परमात्मा प्राप्त व्हावा ही तरी वृत्ती आहे, दुसऱ्याचं कल्याण व्हावं ही तरी वृत्तीच आहे. त्यामुळे जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात, ही माऊलींची वृत्तीच आहे ना. जगत कल्याण ही सुद्धा वृत्तीच आहे. ती काही झालं तरी सुद्धा ती वृत्ती आहे. अगदी सूक्ष्म सूक्ष्म पातळीवरती, अगदी सात्विकतेच्या परमोत्कर्षावरती, किंवा अगदी निरपेक्ष निरपेक्ष की जिथे कशाचीच अपेक्षा नाही, जगताच्या कल्याणाच्या सुद्धा पलीकडची अशी जरी झाली तरी वृत्तीच आहे. जोपर्यंत आकार आहे तोपर्यंत वृत्ती आहे. आणि म्हणून ते म्हणतात की परमात्म्याला वृत्तीच नाही आहे, त्याला कोणतीच वृत्ती नाही. आणि त्यांनी वर्णन केलं पुढे की निशब्द म्हणजे निकाम म्हणजे काय, निर्लेप म्हणजे काय, निष्कर्म म्हणजे काय मज निरोपावे. निष्काम म्हणजे कामची नाही, त्याला इच्छाच नाही. म्हणून त्याचं वर्णन करताना पूर्ण काम असं केलेलं आहे. इथे जसं निकाम केलं हे कशाने केलं, व्यतिरेकाने केलं. आणि अन्वयाने काय वर्णन केलं, पूर्ण काम. व्यतिरेकाने म्हणजे काय, असं नाही असं नाही असं नाही म्हणताना निकाम म्हटलं, आणि असं आहे म्हणताना पूर्ण काम म्हटलं की तो पूर्ण काम आहे. कारण त्याला तो इतका परिपूर्ण आहे आपल्या ठिकाणी की त्याला कशाचीच इच्छा नाही. म्हणून आपण व्यवहारामध्ये म्हणतो ना की लोक असं म्हातारपणी म्हणतात आता काय इच्छा राहिली आहे, आता काही इच्छा नाही, आता कोणतीच इच्छा नाही, आता कशाची इच्छा करायची आहे, आता इच्छा करण्यासारखं काही राहिलं नाही, आता काही नको, आता काही अपेक्षा नाही. हे म्हणणं तो एक उर्दू कवी म्हणतो की यही एक आरजू है की कोई आरजू न हो. म्हणाले हीच एक इच्छा आहे की कोणती इच्छा असू नये. म्हणजे कोणती इच्छा नाही, कोणती इच्छा नाही हीच एक इच्छा आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं की त्या इच्छेच्या पलीकडे पुन्हा आम्ही जातच नाही. अब यही एक आरजू है कि कोई आरजू न हो, मगर वही एक आरजू है की तीच एक इच्छा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कामनाच नाही, इच्छाच नाही, निर्लेप म्हणजे लेपची नाही, काहीच त्याला जाऊन चिकटत नाही. निष्कर्म म्हणजे कर्मची नाही परब्रह्मास. परब्रह्माला काहीच काम करावं लागत नाही, तो कोणत्याच कर्मामध्ये अडकलेला नाही, गुंतलेला नाही. आणि म्हणून म्हणाले अनाम्य म्हणजे काय, अजन्मा म्हणजे काय, अप्रत्यक्ष म्हणजे काय मज निरोपावे. अनाम्य म्हणजे नामाची नाही, अजन्मा म्हणजे जन्मची नाही, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही परब्रह्म ते. अगणित म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय, अक्षय म्हणजे काय, अक्षय म्हणजे अक्षय, त्याचं त्यांनी अक्षयी केलंय. म्हणजे काय मज निरोपावे. अगणित म्हणजे गणित नाही, ज्याची मोजमाप करता येत नाही. अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही. अक्षयी म्हणजे क्षयची नाही परब्रह्मासी. अरूप म्हणजे काय, अलक्ष म्हणजे काय, अनंत म्हणजे काय मज निरोपावे. अरूप म्हणजे रूपची नाही, अलक्ष म्हणजे लक्षत नाही, वेध घेता येत नाही. अलक्ष या ठिकाणी प्रणवो धनु शरो आत्मा ब्रह्मतम तल्लक्षम उच्यते. ब्रह्म हे त्याचं लक्ष आहे असं समजावं की ज्या लक्षाला तो कोण वेध घेऊ शकतो. प्रणवो धनु शरो आत्मा, त्याचा वेध घेणारा फक्त आत्मा आहे. फक्त चैतन्य त्याचा वेध घेऊ शकतो, बाकी कशाने त्याचा वेध घेता येत नाही. प्रणवाचं धनुष्य करावं, आत्म्याचा बाण करावा आणि ब्रह्मतल लक्षम उच्यते, आणि ब्रह्म या लक्षावरती तो बाण सोडावा. म्हणजे आत्म्याने परमात्म्याच्या जवळ जावं, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि म्हणून ते म्हणतात की त्याची गणती करता येत नाही, त्याला कर्तव्य नाही, तो अक्षय आहे, तो अरूप आहे, तो अलक्ष आहे. अनंत म्हणजे काय मज निरोपावे. अनंत म्हणजे अंतची नाही परब्रह्मासी.
आणि म्हणून उपनिषदांनी म्हटलंय की परब्रह्माला तरी कुठे माहिती आहे की त्याची व्याप्ती किती आहे. कारण तो अनंत असल्यामुळे परब्रह्माचा प्रांत इथे संपला असं काही होतच नाही, सगळीकडे पसरलेलाच आहे. त्यामुळे तोही जाणत नाही की आपला विस्तार किती आहे, असं उपनिषदांनी म्हटलंय. आता अपार म्हणजे काय, आढळ म्हणजे काय, अतर्के म्हणजे काय, मज निरोपावे. म्हणाले अपार म्हणजे पारच नाही, आढळ म्हणजे ढळची नाही, अतर्के म्हणजे तर्कची नाही, परब्रह्म ते. परब्रह्म तर्काने कळत नाही, परब्रह्माला ढळ नाही, ते जसं आहे तसंच आहे. म्हणजे आता काळ बदलला, आता हळूहळू परब्रह्माचं रूपसुद्धा बदललं असं काही होत नाही. आणि परब्रह्मच कशाला, लौकिकात सुद्धा स्थूलात सुद्धा कुठे डाळ बदलली, कुठे तांदूळ बदलले. म्हणजे प्रेशर कुकर आला, मायक्रोवेव्ह आला म्हणून लोकांना तांदूळाच्या ऐवजी वाळू शिजवावी असं काही वाटत नाही. किंवा आता काय प्रेशर कुकर काय वाटेल ते शिजते, वाळू शिजवा म्हणजे भात होईल, कशाला तांदूळ पिकवायला पाहिजे असं होत नाही. शेवटी जी ती वस्तू तिच्या तिच्या रूपाने, नामरूपाने, गुणांनी जी युक्त आहे ती जर जगामध्ये तशी शाश्वत आहे तर त्या परमात्म्याला काय फरक पडायचा, तोही आढळच आहे. म्हणून अद्वैत म्हणजे काय, अदृश्य म्हणजे काय, अच्युत म्हणजे काय, मज निरोपावे. अद्वैत म्हणजे द्वैताची नाही, अदृश्य म्हणजे दृश्यची नाही, अच्युत म्हणजे चेवत नाही, परब्रह्म ते. अच्छेद म्हणजे काय, अदाह्य म्हणजे काय, अक्लेद म्हणजे काय, मज निरोपावे. गीतेमधल्या श्लोकातलेच सगळेचे सगळे शब्द तसेच आहेत. अच्छेद म्हणजे छेदेना, ज्याला छेदता येत नाही. अदाह्य म्हणजे जो जळत नाही. अक्लेद म्हणजे कालवेना, परब्रह्म आहे म्हणजे कशातही मिसळून जात नाही. मिसळून जाणे हा त्याचा गुणधर्म नाही. साखर साखरेत मिसळते, साखर आणि वाळू मिसळत नाही, कारण ते दोन वेगवेगळ्या गुणधर्माचे. तसे परमात्म्याशी मिसळून जाण्याकरता दुसऱ्या कशाच्याच ठिकाणी याच्याशी मिसळावं असा गुणधर्म नाही. म्हणाले परब्रह्म म्हणजे सकळा परते, तयास पाहता आपण चिते, हे कळे अनुभव मते, सद्गुरू केलिया. आता म्हणाले हे कुणाला कळतं परब्रह्म म्हणजे काय, जो सद्गुरू करतो, म्हणजे ज्याला कुणाचं तरी मार्गदर्शन मिळतं. हे कळे अनुभव मते, कशाने कळतं, अनुभवातून कळतं. आता म्हणाले परब्रह्म म्हणजे सकळा परते, परब्रह्म हे सगळ्यांच्या पेक्षा वेगळं आहे, सगळ्यापासून वेगळं आहे. तयास पाहता आपण चिते, आणि त्या परब्रह्माला बघायला गेलो तर आपण आणि ते वेगळं नाहीच आहे. नाही तर आम्हाला परब्रह्म भेटलंच नसतं. आम्हाला म्हणजे आम्हाला नाहीच भेटलेलं, ज्या साधू संतांना भेटतं ते, मानवाला जे भेटतं ते. की मानवाला भेटेल का, जीवाला भेटेल का, तर जीवाला भेटेल आणि भेटतं. का भेटतं, कारण जीव तोच आहे म्हणून भेट, त्याच्याशी सजातीय म्हणून नाही, तोच म्हणून भेट. त्याला सजातीय काही नाही. त्याला जर सजातीय काही असतं ना तर इथे पुष्कळ परब्रह्मांची गर्दी झाली असती. जशा पक्षांच्या भानगडी झाल्या असत्या ना, तसं 5-5, 10-10 वर्षांनी परब्रह्मांची लाट इथं आली असती आणि सगळ्यांनी मी चांगलं परब्रह्म आहे, मी चांगलं परब्रह्म आहे, माझ्याकडे या, माझ्याकडे या. हे असं त्याच्या सजातीय काही नाही. परब्रह्माला सजातीय संभवत नाही. परब्रह्माच्या ठिकाणी एकमेवा द्वितीयत्व आहे, हे एकटं एकच आहे. आणि त्यामुळे आम्ही त्याच्याशीच एकरूप झालो की ते समजेल. वेळ असेल तर पुढे, नाही तर थांबूया, 5 मिनिटं. आता हा जो पुढचा समास आहे त्याला ब्रह्मनिरूपण असं म्हटलेलं आहे. आता या ब्रह्माच्या विषयी आता पहिल्यांदा काय नाही काय नाही काय नाही काय नाही त्याचं सगळे व्यतिरेकांनी सांगितले जाणारे सगळे शब्द वापरले. निर्गुण, निराकार, निसंग, जे अनंत, की जो याला अंत नाही तो असा नाही नाही नाही. आता ब्रह्मनिरूपण. श्रीराम, जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे, स्वरूप ते असतची असे सर्व काळ. एका वाक्यात त्यांनी व्याख्या करून टाकली की जे जे दिसणारं आहे साकार ते ते कल्पाच्या शेवटी नाश पावतं, राहत नाही. फक्त काय शिल्लक राहतं, स्वरूप शिल्लक राहतं. म्हणजे परमात्मा तेवढा शिल्लक राहतो. जे सकाळामध्ये सार मिथ्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर संचले असे. जे सकाळांमध्ये सार, जे जे काही दिसतंय
त्याच्यामधलं सार म्हणजे आता आपण मगाशी ज्ञानदेवांचा जो दाखला घेतला ना तोच, की प्रत्येकाचं ते म्हणून अस्तित्व, की आम्ही पुष्कळ सिमेंट आणलं, आम्ही पुष्कळ वाळू आणली, आम्ही पुष्कळ उत्तम वीट भाजून घेतली, आम्ही खूप चांगला कारागीर आणला आणि भिंत बांधायला लागलो, पण त्या भिंतीला सांधणं आणि ते सांधलेलं पक्क राहणं हा गुणधर्म ज्यांनी प्रकट केला तो परमात्मा आहे. तो ते सांधून राहतो. संधान, सैषा संधी, आपल्याकडे अथर्वशीर्षामध्ये सुद्धा आपण असं म्हटलेलं आहे वर्णन करताना, आणि तैत्तरीय उपनिषदामध्ये सुद्धा संधान आणि संधी हा विषय, तिथे पण ती विद्या आलेली आहे. अथर्ववेद म्हणजे अथर्वशीर्ष हे उपनिषदच आहे, ती उपनिषद विद्याच आहे. आणि त्यामुळे तसंच तिथे वर्णन करताना त्यांनी म्हटलं आहे की कशाचाही संधी होणं. आता आम्हाला गणित समोर ठेवलं आहे आणि त्या गणितामध्ये 2 + 2 = 4 असं उत्तर आम्हाला काढायचं आहे. तर ते 2 + 2 इथे लिहिलेलं असलं तरीसुद्धा ते 2 + 2 आमच्या मेंदूत रजिस्टर झालं पाहिजे ना, त्याची नोंद झाली पाहिजे की हे चिन्ह जे आहे ते बेरजेचं आहे, ह्या अंक 2 आहे, ह्याच्या पुढचा अंक 2 आहे आणि ह्याची बेरीज करायची आहे, म्हणजे हे एकमेकात मिळवायचे आहे. आणि मग ते मिळाल्यावर त्याचे 4 होणार आहेत. तर संधी कशाचा व्हायला पाहिजे, तर गणित आणि मेंदू या दोघांचा संधी झाल्याशिवाय ते संधी सुटत नाही किंवा ते गणित सुटत नाही. हे ज्याच्यामुळे घडतं, ही जी विद्या आहे हे ज्याच्यामुळे घडतं तो परमात्मा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं प्रत्येक वस्तूतलं सार काय आहे. आता परवा तर मला इतकं आश्चर्य वाटलं, माझ्याकडे येणारी कामाची मुलगी आहे, खूप खोकत होती. मी तिला म्हटलं अगं किती खोकतेस विना, औषध घे. ती म्हणाली वहिनी काही गरज नाही, मला आज जाणवतोय जास्त खोकला, मी घेईन औषध. तिच्या घराच्या दारात असलेली एक वनस्पती, त्या वनस्पतीच्या जवळ जाऊन उभं राहायचं, ते तिथे तोडायचं, जिथे तुकडा पडतो ते इथे लावायचं. तो पांढरा चीक आहे तो इथे ताबडतोब उचलायचा की इथे लावायचा. दुसऱ्या दिवशी खोकला कमी होतो. आता बघा आश्चर्य आहे. मी म्हटलं अगं ती वनस्पती तरी दाखव, आपल्याही घरी लावून ठेवता येईल एखादं झाड. तिच्या आईच्या घरी झाड आहे, ती म्हणाली मला की त्याचा, आणि खरोखर त्या मुलीचा खोकला एका दिवसात गेला. म्हणजे कोणता गुण कुणाला यायचा आणि तो येण्याकरता संधी कशाचा आणि संधी कुठे, ही सगळी विद्या आहे. की खोकला मला घशातून येतोय, त्याला बाहेरून लावलाय, तर काय तर एवढासा ठिपका लावला त्यांनी काय व्हायचं, पण त्या ठिपक्याने तिचा खोकला कमी झाला. आणि तिवळाने आमच्याकडे खूप लोक येतात, आमच्या भागातल्या लोकांना माहीतच आहे की ते येतात, ते लावतात इथे आणि खोकला कमी होतो. हो हो झाड घ्या तुम्ही. हो खूप दिवस राहतो आणि त्रास. आणि आता तर या पोल्युशनमुळे इतक्या प्रकाराने खोकला. तिला म्हटलं अगं तुझं ते झाड दे आम्हाला, आम्ही काहीतरी प्रयोग करतो, म्हणजे तुझी नुसती श्रद्धा आहे का खरंच आहे ते तरी आम्हाला कळेल, कारण तुझ्याकडे वर्षानुवर्ष चाललंय तर आम्हाला कळेल. तर म्हणून ते म्हणतात की जे सकळामध्ये सार, प्रत्येकाच्या मध्ये एका विशिष्ट रूपाने, गुणधर्माच्या रूपाने, त्याचा लाभ करून देण्याच्या रूपाने, कारण अनेक प्रकार आहेत ना की त्या प्रत्येक गोष्टीचा आम्हाला लाभ आहे. की आता आपल्याला कुणाला दिसू नये असं वाटलं, दिवा बंद केला, अंधार केला, अंधार हा सुद्धा लाभ आहे. म्हणजे प्रकाशाशिवायची स्थिती ही अंधाराची आहे, ही अंधाराची स्थिती सुद्धा आवश्यक आहे. कारण रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, त्यांच्यावरती काम करायचं आहे. तिथे कुठे प्रकाश घेऊन जायचा आहे, तिथे कुठे उजेड घेऊन जायचा आहे, अंधारात जायचं आहे, फोटो काढायचा आहे, म्हणजे काढलेला फोटो धुवून आम्हाला त्याच्या प्रिंटमध्ये यायचा आहे, अंधाराची आवश्यकता आहे. म्हणजे अभाव हा सुद्धा आवश्यक आहे. परमात्म्याचं जे रूप आहे त्यांनी जो हा अभाव निर्माण केलेला आहे, अभाव नावाचा पदार्थ. अंधार म्हणजे काय, प्रकाशाचा अभावच आहे, पण तो अभाव सुद्धा आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की प्रत्येक वस्तूमध्ये, त्यामुळे जसा अयोग्य पुरुषो नास्ती तसं म्हणजे अमंत्रम अक्षरो नास्ती, अमंत्र असा अक्षर नाही, अयोग्य असा पुरुष नाही,
आणि उपयुक्त नाही अशी वनस्पती नाही. फक्त अवघड काय योजकच तत्र दुर्लभा, की तिथे योजना करणारा फक्त दुर्लभ आहे. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की सगळ्यामध्ये जे सार आहे ते मी आहे. म्हणून परमात्मा म्हणतो की ते माझं स्वरूप आहे, त्यातलं नेमकं. आणि म्हणून आपल्याला मोठी माणसं म्हणतात समोरच्या माणसाच्या दुर्गुणाचा विचार करू नका, त्याच्या फक्त त्याचे गुण घ्या, बाकीचं सोडून द्या. तुम्हाला काय करायचं त्याच्या गुणांशी आपल्याला मतलब आहे, बाकीच्या कशाशी आपल्याला मतलब नाही. तर त्यामुळे काय असं म्हटलं, कारण प्रत्येकात सार आहे, प्रत्येकात काहीतरी चांगलं आहे, प्रत्येकात काहीतरी वैशिष्ट्य आहे, तेच आपण घ्यावं. मिथ्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर संचले असे. जे मिथ्या नाही असं जे परमात्म्याचं स्वरूप, आता काय काय नाही आणि जे शिल्लक उरतं ते जे मिथ्या नाही, म्हणजे जे जसं नाही तसं वाटतं. आता जसं आमचा देह काही असा सतत टिकणारा नाही, पण आम्हाला यावेळी हा असाच आहे, हा असाच राहणार आहे असं वाटतं. म्हणजे हे जे मिथ्यात्व आहे त्या देहाचं त्या त्यावेळी प्रकट करणारं ते मिथ्यात्व त्याच्या ठिकाणी नाही, त्याच्या ठिकाणी फक्त सत्यत्वच आहे. तो ज्या प्रकाराने प्रकट आहे त्या प्रकाराने तो कायमच प्रकट आहे. म्हणून ते म्हणतात जे का नित्य निरंतर संचले असे. जे नित्य आहे, निरंतर अंतराशिवाय आहे आणि संचले साठले आहे, म्हणजे जे घनदाट भरून राहिलेले आहे त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. आता इथे थांबूया आपण.